तर या पहिल्या सामन्यासाठी आमचे साथी समालोचक निशांत पाटील यांना मी विनंती करणार आहे की आपण मायक्रोफोनवरती यावं. धन्यवाद. धन्यवाद यासिन सर. येथे आलेले सर्व दिग्गज मान्यवर तसेच या स्पर्धेचे केंद्रबिंदू सर्व रसिक प्रेक्षक आणि सर्व संघातील खेळाडू या सर्वांचं मी निशांत पाटील फ्रॉम खानाव सहर्ष स्वागत करतोय आणि या सामन्याचं धावतं वर्णन आपली मातृभाषा मायबोली मराठीमधून पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. आहे सिद्धिविनायक कुणे विरुद्ध विघ्नार्थ खारीकपाडा विरुद्ध सिद्धिविनायक कुणे. आपण ही मॅच पाहतोय. प्रथम फलंदाजी या ठिकाणी करत असताना पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु तदनंतर या ठिकाणी घाई केली सूरज भगत ने. 4 षटकांचा सामना आहे आणि आपण पाहिलं तर क्वालिफायर राऊंडचा हा सामना आहे. जो जिंकणार आहे तो या स्पर्धेमध्ये किमान 40,000 आणि आकर्षक चषक घेऊन जाणार आहे. त्याच्यामुळे ही मॅच फार महत्त्वपूर्ण आहे. काही घाई करण्याची गरज नव्हती, कारण आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकार आला होता, परंतु तदनंतर या ठिकाणी आपण पाहिलं तर ऑफसेटचा चेंडू होता, तो मात्र मारण्याचा प्रयत्न केला आणि मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू सरळ गेला क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तर पहिलाच ब्रेक थ्रू या ठिकाणी आपण पाहतो योगेश नाईकने आपल्या माध्यमातून नक्कीच आपल्या नावावरती केलेला आहे. सर्व क्रीडा रसिकांचं सहर्ष स्वागत. आणि या ठिकाणी आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आलेलं आहे. काही रसिक प्रेक्षक आपण पाहतो यूट्यूबच्या माध्यमातून आमच्या समवेत जॉईन झालेले आहेत, त्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. पहिल्या षटकाचा खेळ मार्गस्थ आहे. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज किरण या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, परंतु आपण जर पाहिलं ना तर या गोलंदाजीकडे चांगली व्हरायटी आहे. कधी फास्टर चेंडू, कधी स्लोवर चेंडू आणि त्याच वेळेला पाहिलं तर प्रत्येक चेंडू मागे काही ना काहीतरी व्हरायटी पाहायला मिळते. आणि नक्कीच मित्रांनो, सिद्धिविनायक कुणे संघ म्हटलं की एक बलाढ्य संघ आहे. त्या संघामध्ये बरेचसे जे खेळाडू आहेत ते नामांकित खेळाडू आहेत. अगदी व्यावसायिक क्रिकेटमध्ये सुद्धा हे खेळाडू खेळण्यासाठी जात असतात. आणि त्याच वेळेला आपण जर विघ्नार्थ खारीकपाडा संघाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये खऱ्या अर्थानं एक जबरदस्त फॉर्म हा विघ्नार्थ खारीकपाडा संघाकडे आहे. यावेळेला पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न केला जरूर चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेनं बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय इन्फ्रा मार्केट चौकार. एक षटकार आणि एक चौकार या षटकामध्ये आलेला आहे. आपण पाहिलं तर पहिलं षटक मार्गस्थ आहे. या षटकातील 4 चेंडू झालेले आहेत. पुन्हा आपण पाहतो या ठिकाणी सज्ज होतोय
पुन्हा एकदा गतीमध्ये परिवर्तन पाहायला मिळते आणि त्याच वेळेला जर पाहिलं ना तर या ठिकाणी गुडलाईन स्पॉटवरून चेंडू थोडासा बाहेरच्या दिशेने काढण्याचा प्रयत्न आणि त्याच्यामध्ये त्याला मात्र नक्कीच यश मिळत आहे. किरण मानकरचा आपण विचार केला तर नक्कीच 2 चेंडू निर्धाव खेळला, परंतु त्याच वेळेला एक चौकार सुद्धा त्याच्या बॅटमधून आपण पाहिला. तर पहिल्या 5 चेंडू मागे आपण पाहिलं तर 10 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. शेवटला अंतिम चेंडू या षटकातील मॅन्डेटरी पॉवर प्ले सुरू आहे आणि या षटकामध्ये जर पाहिलं तर मोठे फटके मारण्याचा प्रयत्न जरूर करत आहेत, परंतु त्याच वेळेला एक महत्त्वपूर्ण जो विकेट आहे तो सूरज भगत मात्र बाद झालेला आहे. अंतिम चेंडू या षटकातील यावेळेला पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन चांगला पंच पाहायला मिळतो. चेंडू बॅकवर्ड डीप पॉइंट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जाणार तोपर्यंत एक धाव कंप्लीट दुसरीचा प्रयत्न करणार का, आणि आता मात्र या ठिकाणी जातो चेंडू सीमारेषेच्या बाहेर 4 धावांसाठी. आणि एक मोठा षटकार लगावला अर्थात स्ट्रेटच्या दिशेनं, आणि नक्कीच नवतरुण स्पोर्ट क्लब खानावळ या संघानं अंतिम 4 मध्ये धडक मारलेली आहे. प्रमोद धसाडे षटक क्रमांक दुसरा घेऊन येतोय. आपण जर पाहिलं तर मित्रांनो, प्रमोद बऱ्याच वेळेला आपल्या टेनिस क्रिकेटमध्ये त्याच्या माध्यमातून बहारदार आणि अप्रतिम गोलंदाजी झालेली आहे. अगदी सिद्धिविनायक पुणे संघाचा आपण विचार केला तर या संघामधून ज्याने बरेच वर्ष टेनिस क्रिकेट खेळलेलं आहे आणि तोच अनुभव मात्र आज यूज करावा लागेल. कारण पाहिलं ना तर या ठिकाणी क्षेत्र कोणतंही असू द्या, परंतु जो आपला अनुभव आहे तो फार महत्त्वाचा असतो. तो अनुभव आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रमोदकडे आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. पहिला चेंडू षटकातील आपण पाहिलं तर प्रमोद दसाडे आहे या गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू आपण पाहिलं तर बॅकफुटला जाऊन अगदी हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न केलेला आहे. कारण मितेश ठाकूर म्हटले की त्याच्याकडून नक्कीच आपल्याला सातत्यानं जो क्लास पाहायला मिळतो, तो दर्जा पाहायला मिळतो आणि त्याच वेळेला त्यामध्ये असलेलं कौशल्य सुद्धा पाहायला मिळतं. कारण कुठल्या प्रकारची घाई करत नाही. त्याला माहिती आहे याकडे 4 षटकांचा खेळ आहे. या 4 षटकामध्ये एखाद्या षटकामध्ये जरी आपल्याला 15 ते 20 धावा मिळाल्या तरी सुद्धा एक चांगला स्कोर या ठिकाणी सेट होऊ शकेल. परंतु आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला जो फलंदाज आहे हा बऱ्याच वेळेला मित्रांनो विघ्नार्थ खारीपाडा संघाला फायदेशीर ठरलेला आहे. कारण एक चेंडू मागे 6 धावांची गरज असताना षटकार मारणं असेल किंवा चौकार मारणं असेल, असा एक अग्रेसिव्ह आणि आक्रमक फलंदाज स्ट्रायकिंग एंडला आहे. या वेळेला आत्ता मात्र फसवलेले आहे पूर्णपणे. प्रमोद धसाडे आपण पाहिलं ना तर या ठिकाणी चांगली गोलंदाजी करतोय, परंतु क्षेत्ररक्षकांची साथ मात्र लाभत नाहीये. नेहमीच म्हणत असतो क्रिकेट म्हटलं की 11 खेळाडूंचा हा सांघिक खेळ आहे आणि या खेळामध्ये जर तुम्ही अशा स्वरूपाचे जर मिसफील्ड करत असाल तर नक्कीच कुठेतरी जो आपला गोलंदाज आहे त्याचा सेल्फ कॉन्फिडन्स आहे तो मात्र कमी होत असतो. त्याच्यामुळे नक्कीच आपण प्रत्येकानं या ठिकाणी गोलंदाजाला सहकार्य करणं हे फार गरजेचं असतं. या चेंडूवरती पाहिलं तर 1 धाव आलेली आहे. संघाची धावसंख्या आतापर्यंत 16 धावा लागते धावफलकावरती. एक महत्त्वपूर्ण गडी अर्थात सूरज भगत हा बाद होऊन तंबूत परततोय. दुसरं षटक मार्गस्थ आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज मितेश ठाकूर. विघ्नहर्थ खारीकपाडा विरुद्ध सिद्धिविनायक कुणे ही अशी मॅच आपण पाहतोय. क्षेत्ररक्षण विखुरलेलं दिसणार आहे. ऑन साईडला आपण पाहिलं तर लॉंगॉन आहे, काउ कॉर्नर, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आणि एक शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला आपण पाहिलं तर एक वाईडिश लॉंग ऑफ आहे, एक शॉर्ट कव्हर. यावेळेला पुन्हा एकदा लोअर फुल टॉस पद्धतीचा चेंडू पंचांकडे जोरकस अपील केलेली आहे. पंचांकडून कोणत्या प्रकारचा रिस्पॉन्स येत नाही. पाहिलं तर या ठिकाणी निर्धाव चेंडूची सांगता झालेली आहे आणि ज्या पद्धतीने आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्यानंतर असं वाटलं होतं की फलंदाज आता मात्र अटॅक करणार की काय, फलंदाज या गोलंदाजावरती हवी होणार की काय. परंतु त्याच वेळेला मित्रांनो मी अगोदरच म्हणालो होतो की प्रमोद धसाडेकडे चांगला अनुभव आहे. त्याला कशा पद्धतीने फलंदाजाला चकवायचं, फलंदाजाला बीट करायचं हे मात्र माहीत आहे. या षटकातील अजूनही येणारे 3 चेंडू शिल्लक आहेत. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा पंच करण्याचा प्रयत्न केला जरूर. डीप पॉइंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे. सिंगल कंप्लीट.
आणि या सिंगलच्या मदतीने धावसंख्या सरसावेल 17 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. षटक क्रमांक आपण पाहिलं तर दुसरं मार्गस्थ आहे नवतरुण स्पोर्ट क्लब हानाव व श्री अनंत गोंदी फाउंडेशन यांच्या माध्यमातून ही भव्यदिव्य स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा अंतिम दिवस. परंतु मित्रांनो, असं 2 दिवस आपण पाहिले तर 2 दिवसामध्ये अतिशय दर्जेदार क्रिकेट या खानावच्या मैदानावरती पाहायला मिळाला. कालच्या दिवसामध्ये आपण पाहिलं तर केतन माथरे मॅन फ्रॉम वॉकलन ठाणे याची बॅटिंग पाहण्यासाठी किती रसिक प्रेक्षक या ठिकाणी जमा झाले होते. येणारे 2 चेंडू अजूनही शिल्लक. यावेळेला पुन्हा एकदा चांगला फटका चेंडू आपण पाहिलं तर डीप एक्स्ट्रा कव्हरेज मध्ये बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावांसाठी हा येतोय इन्फ्रा मार्केट चौकार. तो उर्वरित जे चेंडू आहेत ते प्रमोदने चांगले टाकलेले आहेत. सेटिंग लाईन आणि लेन पकडलेली आहे. फलंदाजाला कशा पद्धतीने बीट करता येईल किंवा त्याच वेळेला जर आपण विचार केला तर धावसंख्या कशी या ठिकाणी कमी करता येईल याचा प्रयत्न आपण पाहतोय प्रमोदच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. येणारा 1 चेंडू शिल्लक आहे या षटकातील. आपण पाहिलं तर दुसरं षटक मार्गस्थ आहे. अंतिम चेंडू या षटकातील. यावेळेला पुन्हा एकदा बॅक टू द बॉल खेळण्याचा प्रयत्न. चेंडू कार्पेट सहारी येतोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. योगेश आहे तैनात. फक्त सिंगल कंप्लीट आणि 1 धावेच्या मदतीने 2 षटकांची सांगता. 2 षटकांच्या समाप्तीनंतर नक्कीच एकदा प्रमोद धसाडसाठी जोरदार टाळ्या वाजल्याच पाहिजे, कारण पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या. तदनंतर असं वाटलं होतं की आता मात्र या ठिकाणी आक्रमक भूमिका फलंदाज साकारतील, परंतु त्याच वेळेला पूर्णपणे बांधून ठेवलं, जखडून ठेवलं गोलंदाज प्रमोद धसाडेनं. आपण या ठिकाणी ही जी खेळपट्टी पाहताय ती खेळपट्टी बनवायचं काम आहे ते मित्रांनो आदरणीय हेमंत थळे यांनी ते केलेलं आहे. कारण बऱ्याच वेळेला आपण पाहतो मित्रांनो या ठिकाणी 6 पर्व झाली, पण 6 पर्वामध्ये जे विकेट बनवायचं काम आहे ते श्री हेमंत थळे यांच्या माध्यमातून सातत्यानं होत असतो. त्यांचे सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. कारण मी अगोदर म्हणालो होतो की प्रत्येक व्यक्ती या स्पर्धेचा आपण प्रमुख घटक आहात, कारण आपलं जर या ठिकाणी सहकार्य लाभलं नाही तर कदाचित ही स्पर्धा अधुरी राहू शकते. त्याच्यामुळे मी नक्कीच पुन्हाच्या या ठिकाणी श्री हेमंत थळे यांचा आभार व्यक्त करत आहे. तसेच या मैदानामध्ये आपण पाहतोय मित्रांनो जे लॉन पाहतोय, गवत पाहतोय, तर याला पाणी देण्याचं काम खऱ्या अर्थानं जे प्लंबर आमचे आहेत आदरणीय मनोहर म्हात्रे यांच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे. कारण कधीही प्लंबिंगचं जे काम असेल ते सातत्याने या मैदानावरती येत असतात, ते करत असतात आणि या इथे पाणी कसं प्रोव्हाइड करता येईल या दृष्टीने सातत्याने ते प्रयत्न करत असतात. तर मी या ठिकाणी पुनश्च आदरणीय मनोहर म्हात्रे यांचा सुद्धा या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. कारण खानाव ग्रामस्थ आपण पाहतोय प्रत्येक जण आपापल्या परीने या ठिकाणी सहकार्य करतोय आणि सर्वांची नावं घेणं या ठिकाणी मला पॉसिबल नाहीये, परंतु परत या ठिकाणी मी समालोचकांच्या वतीनं आणि या मंडळाच्या वतीनं सर्वांचा आभार व्यक्त करतोय. पहिल्या षटकामध्ये 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 22 धावा, अशा 8 धावा, अशा एकंदरीत 22 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अजूनही येणारी 2 षटकं बाकी आहेत. पहिल्या षटकामध्ये जर पाहिलं तर योगेश नाईक, दुसऱ्या षटकामध्ये प्रमोद धसाडे आणि आता मात्र येतोय तो म्हणजेच महेश धसाडे. सिद्धिविनायक पुणे संघाकडून बऱ्याच वेळेला ज्याने खऱ्या अर्थानं गोलंदाजी असेल, फलंदाजी असेल, आपल्या सिद्धिविनायक पुणे संघाला टेनिस क्रिकेटमध्ये चांगलं योगदान देण्याचा प्रयत्न केला आणि आज आपण पाहतोय गोलंदाजी स्वरूपामध्ये कशा पद्धतीने गोलंदाजी करणार. कारण स्ट्रायकिंग एंडला जो फलंदाज आहे तो म्हणतो किरण मानकरची जी आपण नैसर्गिक खेळी पाहिली तर तो सातत्यानं आक्रमक भूमिका साकारत असतो. त्याला डिफेन्सिव्ह खेळी कधी करता येत नाही किंवा त्याला ती पसंत नसते. आपल्या संघाला कशा पद्धतीने जास्त धावा करता येतील किंवा आपल्या संघाला कशा पद्धतीने चांगल्या स्थितीमध्ये नेता येतील या अनुषंगाने सातत्याने तो प्रयत्न करत असतो. त्याच्यामुळे आपण पाहूया आता मात्र त्याच्याकडनं कशा पद्धतीची फलंदाजी होणार आहे. क्वालिफाय राऊंडचा हा मॅच आहे. जर पाहिलं ना तर नक्कीच जो जिंकेल तो या स्पर्धेमध्ये बक्षीस पात्र होणार आहे. पहिला चेंडू राईट आर्म राऊंड द विकेट पंचांच्या उजव्या बाजूने मारा करणार. यावेळेला आपण पाहिलं तर पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी अटॅक पाहायला मिळतोय. चेंडू जातोय सरळ सीमा रेषेच्या बाहेर. इन्फ्रा मार्केट षटकार. यावेळेला आत्ता मात्र फटका फसलेला आहे. बॅटची टॉप एज घेतलेली आहे आणि आपण पाहिलं तर या ठिकाणी किरण मात्र 1 षटकार लगावल्यानंतर तंबूत परततोय.
या ठिकाणी मी अनाऊन्स करतोय, अभय स्पोर्ट कुंट्यांची गोठी विरुद्ध ओमसाई सराई दोन्ही संघांच्या संघनायकाला मी विनंती करतोय आपल्या 12 खेळाडूंची लिस्ट आमच्या यूट्यूबच्या टीमकडे द्यायची आहे. पहिलाच आपण पाहिलं तर चेंडूवरती षटकार आला, नंतर किरण मानकर हा बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपण पाहतोय सागर ओले. यावेळेला हलक्यातील खेळण्याचा प्रयत्न, एक धाव कंप्लीट केलेली आहे, क्षेत्ररक्षक आहे मात्र सिंगल कंप्लीट आणि या सिंगलच्या मदतीने आतापर्यंत धावसंख्या ही 29 लागते धावफलकावरती. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर 14 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि या षटकामध्ये आपण पाहिलं तर नक्कीच चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. कारण पहिल्या चेंडूवरती षटकार आल्यानंतर जो दबाव आहे किंवा जो मनोवैज्ञानिक दबाव आपण पाहिलं तर महेशवरती आला होता, पण तो किरण मानकर हा मात्र बाद झालेला आहे आणि नवीन फलंदाज या ठिकाणी पाहिलं तर सागर ओले हा नॉन स्ट्राईक एंडवरती आहे. स्ट्राईक एंडला सलामीचा फलंदाज अजूनही आहे. ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय स्तरावरती विराट कोहली किंवा रोहित शर्मा एक बाजू धरून ठेवतो, त्याच प्रकारचे आपण पाहतो या ठिकाणी फलंदाजी किंवा टिकून राहणं हे मितेश ठाकूरकडून नक्की शिकण्यासारखं आहे. यावेळेला हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, बॅकवर्ड डीप पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी सिंगल कंप्लीट दुसरीचा प्रयत्न केला जरूर आणि 2 धावा मात्र कंप्लीट केल्या. 2 धावेच्या मदतीने आतापर्यंत संघाची धावसंख्या 30 लागते धावफलकावरती, 31 लागते धावफलकावरती. 31 रन्स ऑन द स्कोर बोर्ड. अजूनही येणारे 2 चेंडू शिल्लक आहेत. क्रीडा रसिक आपण पाहतोय हळू या ठिकाणी जमा झालेले आहेत. येणारे अजूनही 2 चेंडू मात्र शिल्लक. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला, कॅच होणार का, परंतु कॅच तर मात्र सुटलेला होता, थोडासा कठीण झाला होता, परंतु सिंगल मात्र कंप्लीट केलेली आहे आणि एक सिंगलच्या मदतीने आतापर्यंत 32 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. विकास दादा, आपण आता पाहिलं तर फक्त 7 चेंडू आपल्या हातामध्ये आहेत. या 7 चेंडू मागे आता डिफेन्सिव्ह खेळ करून चालणार नाहीये, आक्रमण करावं लागेल. कारण सिद्धिविनायक कोणे संघाचा आपण कालच्या दिवसाचा जर खेळ पाहिला तर काय जबरदस्त बॅटिंग, जबरदस्त बॉलिंग, त्यामुळे या ठिकाणी आता आक्रमक रूप धारण करावं लागेल किंवा त्याच वेळेला प्रत्येक चेंडूवरती प्रहार करावा लागेल. या षटकातील अंतिम चेंडू आहे. या अंतिम चेंडूवरती आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडला फलंदाज आहे सागर उले. यावेळेला आत्ता मात्र मी म्हणालो होतो आणि सागर उलेने ऐकलं आणि आपण पाहतोय चांगलं एक्झिक्यूट, चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. इम्प्रामार्फेट षटकार. आज पाहिलं तर सलामीचा फलंदाज अजूनही तैनात, त्याच्या माध्यमातून नक्की चांगले फटके मारण्याचा प्रयत्न किंवा त्याच वेळेला एकेरी आणि दुहेरीला सुद्धा प्राधान्य देत आहे. पहिला चेंडू रायता मोड विकेट पंचांच्या डाव्या बाजूने या ठिकाणी मारा करणार आहे. या चेंडूवरती काय फटका, परंतु चेंडू जाणार का बाहेर, हा येतो इम्प्रामार्केट षटकार.
दाखवलेला आहे. हीच मित्रांनो खासियत आहे टेनिस क्रिकेट डॉट इनची. कारण नवीन नवीन ज्या क्रिएटिव्हिटी असतात ना, या क्रिएटिव्हिटी आपण सातत्यानं टेनिस क्रिकेट डॉट इनच्या माध्यमातून पाहत असतो आणि त्यांचं नाव मित्रांनो आपल्या भारतामध्ये नव्हे तर संपूर्ण जगामध्ये का त्यांचं नाव आहे किंवा त्यांनी का नावलौकिक प्राप्त केलेलं आहे त्याचं उदाहरण आपण त्यांच्या माध्यमातून मोठमोठ्या ज्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धा असतात त्या व्यावसायिक क्रिकेट स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेट डॉट इन हे सातत्यानं त्या ठिकाणी असतात. अगदी आपण जर दुबईची टेनिस स्पर्धा पाहिली किंवा जर मुंबईमधील डोंबिवलीची ती रतनबुवा अर्थात ती स्पर्धा पाहिली किंवा अन्य अशा कोणत्याही व्यावसायिक स्पर्धा असतील त्या स्पर्धेमध्ये टेनिस क्रिकेट डॉट इन हे सातत्याने आपल्याला पाहायला मिळतात. येणारे अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत. आपण पाहतोय अंतिम षटक घेऊन आलेला गोलंदाज आहे विकास जसाडे. यावेळेला मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे आणि आता मात्र आपण पाहिलं तर बॅट्समन सागर उले बॅक टू दी पवेलियन. धावफलकावर आलेले आहेत. डीजे ऑपरेटरने आपण पाहतोय योगेश अग्रावकर या गायकाचं या ठिकाणी गाणं प्ले केलं. मित्रांनो याचं जर आपण हिस्ट्री पाहिली तर एक गरीब घराण्यातील हा गायक आहे. पहिलं पाहिलं तर तो भजनामध्ये सहभागी होत असायचा आणि तदनंतर त्याला चांगल्या प्रकारचा प्लॅटफॉर्म मिळत गेला आणि आज आपण पाहतोय अलिबाग तालुक्यामध्ये नव्हे, रायगड जिल्ह्यामध्ये नव्हे, संपूर्ण महाराष्ट्र आणि महाराष्ट्राच्या बाहेर जास्त ही गाणी खऱ्या अर्थानं आवर्जून ऐकली जातात. तर स्ट्राईक एंडला आपण पाहिलं तर या ठिकाणी प्रतीकच्या माध्यमातून आपण पाहिलं तर या चेंडूवरती हा येतोय इन्फ्रा मार्केट षटकार. मला मोठा फटका मारला जरूर परंतु फटका फसला. त्या ठिकाणी आहे क्षेत्ररक्षक आणि योगेश नाईक कोणत्या प्रकारची चूक करत नाहीयेत. अंतिम चेंडूवरती बॅट्समन सुमित ठाकूर बाद होतोय. कमॉन डीजे. साहेब या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं या ठिकाणी मंडळाच्या वतीने मी आभार व्यक्त करतोय कारण या स्पर्धेमध्ये त्यांनी चांगला सहभाग घेतला, चांगलं योगदान दिलं आणि आज आपण पाहतोय त्यांच्या माध्यमातून मग बॅनर असतील किंवा सीमारेषेच्या सभोवताली कटआउट्स असतील किंवा त्याच वेळेला जर आपण पाहिलं तर प्रत्येक मॅन ऑफ द मॅचसाठी त्यांच्याकडून बॅग असतील अशा विविध स्वरूपाची त्यांच्याकडून गिफ्ट देण्यात आलेली आहेत आणि नक्कीच या स्पर्धेमध्ये त्यांचं खऱ्या अर्थानं चांगलं योगदान राहिलेलं आहे. त्यांचं पुनश्च या ठिकाणी समालोचकांच्या वतीनं आणि आमच्या मंडळाच्या वतीनं मी आभार व्यक्त करतोय. तर पूर्वार्धाचा खेळ समाप्त झाला. आपण पाहिलं तर प्रथम फलंदाजी करत असताना विघ्नार्थ खारीकपाडा संघानं निर्धारित 4 षटकांमध्येच 24 चेंडूमागे 51 धावा कंप्लीट केलेल्या आहेत. तर 52 धावांचं लक्ष आहे ते म्हणजे सिद्धिविनायक कोणे संघासमोर. तर या धावा पूर्ण करणार की नाही करणार हेच सांगण्यासाठी मी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र यासिन मर्चंट सर. धन्यवाद. धन्यवाद निलेश.
धन्यवाद निशांत. आलेल्या सर्व प्रेक्षकांचं या मंडळातर्फे मी पुन्हा एकदा हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या स्पर्धेची आजची ही शेवटची रात्र. रजनी क्रिकेटची ही स्पर्धा, ज्या स्पर्धेची आपण अगदी चातकाप्रमाणे वाट पाहत असतो, ती ही स्पर्धा. अलिबाग तालुक्यामधील मानाची स्पर्धा, प्रतिष्ठेची स्पर्धा, गाजलेली स्पर्धा, अर्थात अनंत गोंधळी फाउंडेशन आणि नवतरुण खानाव मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेली ही स्पर्धा. सामना सुरू झालेला आहे. जिंकण्यासाठी निर्धारित 4 षटकांच्या या सामन्यामध्ये 52 धावांची गरज. अर्थातच 13 धावांच्या सरासरीनं इथे धावा जमवायच्या आहेत. सामना सुरू होतोय आणि या सामन्याचं धावतं समालोचन आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये मी आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. पहला ओवर लेके आया है मितेश ठाकुर. राइट आर्म ओवर द विकेट. तालियों की गड़गड़ाहट. देखिए एकमात्र गेंद हो चुकी है, मगर बिंदी गेंद, हर बिंदी गेंद के ऊपर अब यहाँ पे तालियों की गड़गड़ाहट सुनाई देगी. यही खासियत है इस प्रतियोगिता की, क्योंकि हर मैच हमें जीतना है और हर गांव के ये जो खिलाड़ी हैं उन सभी खिलाड़ियों को उनकी हौसला अफजाई के लिए उनके गांव के कई मान्यवर और उसी के साथ उनके चहीते यहाँ पे आ चुके हैं, सभी क्रिकेट के दीवाने. जी हाँ, इस मर्तबा बहुत ही शानदार ऑफ ड्राइव हमें देखने को मिला. कारपेट के सहारे प्योर क्रिकेटिंग स्ट्रोक था बल्लेबाज सुजीत दसाड़े के बल्ले से, मगर वहाँ पे उतनी ही अच्छी फील्डिंग देखने को मिली और इसी वजह से मात्र 2 रन का इजाफा. इस 2 रनों के साथ रनों की संख्या का आगाज होता हुआ सुजीत ने अपना खाता खोला इस 2 रनों के साथ. अगली गेंद, जी हाँ, बहुत ही बढ़िया गेंद, परफेक्ट यॉर्कर, ऑफ स्टंप पर यॉर्क किया, वरना ये खंबा भी उखाड़ सकता था. 3 गेंदें हो चुकी है, 2 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. जीतने के लिए फिर से एक बार मैं याद दिलाना चाहूँगा, निर्धारित 4 ओवर के मैच में 52 रनों की ज़रूरत. मितेश ठाकुर की अगली गेंद, जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार चकमा खा गए. बल्लेबाज के सामने फरेब कर रहे हैं गेंदबाज, और ये फरेब जो वर्ड जो है ये मैदान में बहुत ही अच्छा लगता है. विकास, मैदान के बाहर हमारी ज़िंदगी में जो कोई फरेब करता है उसे अच्छा नहीं कहा जाता, मगर इस गेंदबाज को देखिए मैं ज़रूर अच्छा कहूँगा, क्योंकि बल्लेबाज के साथ खेल रहे हैं या खिलवाड़ कर रहे हैं. मगर इस मरतबा बल्लेबाज ने भी आओ देखा ना ताओ, गेंद थी स्लॉट में, उसे पहुंचा दिया पार्किंग लॉट में. बहुत ही बढ़िया. के हाथ कोई सफलता नहीं लगी, मगर बहुत ही अच्छी शुरुआत विकास, क्योंकि ये 30 गज का दायरा था, रिस्ट्रिक्शन का ओवर था, और रिस्ट्रिक्शन के ओवर में इस तरह की गेंदबाजी करना इतना आसान नहीं होता. और ये बात भी उतनी ही सही है कि यहाँ पे उनके सर्वश्रेष्ठ गेंदबाज के हाथों में ये गेंद सौंपी थी. अब यहाँ पे 30 गज का दायरा हटने के बाद अब अन्य 3 गेंदबाजों के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है. जो माहौल बनाया है, जो समा बांधा है गेंदबाज मितेश ने, उसे कायम रखे, वरना यहाँ पे अगर एक ओवर भी ज़्यादा रन का यानी खर्चीला होता है तो ये मैच उनके हाथों से दूर जाने को अर्थात देर नहीं लगेगी.
नए गेंदबाज आए हैं ऋषभ ठाकुर, अपना निजी पहला और टीम की तरफ से दूसरा ओवर लेके आए हैं। स्ट्राइक एंड पर इस मर्तबा हम देख सकते हैं पहली मर्तबा योगेश नाइक। 30 गज का दायरा हट चुका है। अब यहां पे पूरी तरीके से फील्ड फैलाई जा चुकी है। ऑफ स्टंप पर सफल होकर उस गेंद को मिड विकेट की दिशा में खेलना चाहते थे। हालांकि जोरदार प्रहार तो किया था मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया। गेंद सरपट भागती हुई शॉट मिड विकेट की दिशा में जब तक फील्ड होती तब तक दोनों भी बल्लेबाजों ने आसानी के साथ अपने छोर बदले और एक रन यहां पे मुकम्मल कर लिया। योगेश ने अपने साथी बल्लेबाज सुजीत दसाड़े को यहां पे खेलने का मौका दिया। सुजीत ने एक छक्के के सहायता से 6 गेंदों का अब तक सामना किया है और 8 रन बनाकर खेल रहे हैं। हालांकि उनका आत्मविश्वास जरूर बड़ा होगा। एक छक्का उनके बल्ले के बीचों बीच टकराया जो था। जी हां, ऑफ स्टंप के बाहर की गेंद जबरदस्ती ऑन साइड की दिशा में अर्थात मिड विकेट के ऊपर से उड़ाने का प्रयास था मगर गेंद ने बल्ले का टॉप एज लिया और गेंद वहीं पे लुढ़कती हुई नजर आई और इसी वजह से रन लेने की कोई गुंजाइश नहीं। विकेट कीपर ने हर गुंजाइश को खारिज कर दिया। ये मैच जितना हमें आसान लगता है उतना आसान नहीं होगा। हालांकि क्रिकेट ही बहुत ही आसान नजर आता है मगर आसान बिल्कुल नहीं है। क्रिकेट एक कला है, क्रिकेट एक कौशल्य है, क्रिकेट एक हुनर है। और हाल ही में हमने देखा 4 तारीख को वो हुनरबाज अर्थात शेन वॉर्न इस दुनिया को छोड़कर हमसे दूर चले गए हैं। क्या कमाल का वो खिलाड़ी था। ऐसा खिलाड़ी ना इससे पहले कभी आया ना शायद इसके बाद कभी आएगा। जिस अंदाज के साथ उन्होंने हर देश के हर क्रिकेट के दीवानों का दिल जीता, उनके दिलों पर राज किया। क्योंकि हालांकि इसके पहले हमें एहसास नहीं था मगर वो जाने के बाद हर एक इंसान के दिल में जरूर थोड़ा सा दुख और थोड़ी सी रुख रुख जरूर लगी होगी। जी हाँ, इस मर्तबा इसे कहते हैं चाइनीज कट, रूबी कट, अलग अलग तरह से इसे नाम है मगर देखिए आजकल का ये फैशन बन चुका है। ऑफ स्टंप पर सफल होकर बल्लेबाज को ब्लॉक करने की कोशिश और गेंद सामने डालने का प्रयास। हालांकि जब भी गेंदबाज करते हैं तो उसे बखूबी मिड विकेट के ऊपर से उड़ाना चाहते थे मगर यहाँ पे गेंदबाज होशियारी के साथ यहाँ पे गेंदबाजी कर रहे हैं। 4 गेंदों में मात्र 2 ही रन खर्च किए हैं। क्या कहने यहाँ पे ऋषभ ठाकुर के। ऋषभ ठाकुर ने भी काफी प्रभावित किया है। देखिए उनको फॉलो करते हुए बहुत ही बढ़िया गेंदबाजी, अच्छी सोच, कमाल की सोच मैं कहूंगा। जितना आप बाहर जाओगे उतना आपको फॉलो करेंगे, उतना उनको चेस किया है इस गेंदबाज ने। बुद्धिमानी का क्रिकेट, होशियारी का क्रिकेट, समय सूचकता इसी को कहते हैं। ऋषभ ने सही मायनों में पहले ओवर से भी ज्यादा प्रभावित किया है। एक भी बड़ा स्ट्रोक लगाने का यहाँ पे कोई मौका नहीं किसी भी बल्लेबाज के पास। मात्र अब तक 3 रन खर्च किए हैं इन 5 गेंदों में। ऋषभ की जितनी तारीफ करो उतनी कम होगी। हालांकि नेचुरल विकेट है और इस विकेट पर गेंद घूमती है। जी हाँ, इस मर्तबा फिर से एक बार गेंद थी बल्लेबाज के स्लॉट में और उसे पहुंचा दिया पार्किंग लॉट में। गेंद सीमा रेखा के बाहर, सिक्सर। सत्रह रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। पहले ओवर में 8 रन और दूसरे ओवर में 9 रन। अब जीतने के लिए बचे हुए 12 गेंदों में 35 रनों की जरूरत।
या व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आपण पाहतोय गोलंदाजी करणाऱ्या संघाचे सर्व पाठीराखे टाळ्या वाजवत आहेत, परंतु फलंदाजी करणाऱ्या संघाचे पाठीराखे कुठे गेले, कुठल्या बाजूला बसले आहेत त्यांना मी शोधतोय. जरा चीअर अप करा आपल्या फलंदाजांना. एक दोन जर षटकार आले ना तर पुन्हा एकदा होत्याचं नव्हतं होऊ शकतं. चलिए दोस्तों, मैदान में चलते हैं. मजेदार मैच. राइट आर्म ओवर द विकेट. जी हां, जड़ में डालने का प्रयास काफी हद तक सफल रहे, मगर कारपेट के सहारे उसे खेल दिया था लॉन्ग ऑफ की दिशा में, सीधा फील्डर के हाथों में. फील्डर को ढूंढ लिया था. इसी वजह से मात्र 1 रन, 18 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं. अब 9 गेंदें बची है और 34 रनों की जरूरत. अब ये मैच बल्लेबाजी करने वाले पक्ष के बाहर दिखाई दे रही थी, मगर बल्लेबाज कहां पे हार मानने वाले हैं. सुमित धसाड़े ऑन द फायर. सुजीत धसाड़े सेट बल्लेबाज है. सुजीत धसाड़े की यहां पे आंखें जम चुकी है इस फ्लड लाइट में, और इस दूधिया रोशनी में उन्हें गेंद फुटबॉल की तरह नजर आ रही है. उनके बल्ले से ये लगता हुआ ये आसमानी और सुल्तानी तीसरा छक्का. अब मनोवैज्ञानिक दबाव गेंदबाज के ऊपर भी होगा. जी हां, मैं हूं खलनायक. अब तालियां कहां से बज रही है? जी हां, ये कोने से तालियां. बैक टू बैक 2 छक्के आने के बाद 7 गेंदें 22 रनों की जरूरत. अगर और 1-2 छक्के आते हैं इस ओवर में, क्योंकि अंतिम एक ही गेंद शायद बची है, तो एक अगर बड़ा स्ट्रोक आता है तो मजेदार मैच होने की संभावना. जी हां, इस मरतबा जड़ में डाल दिया था गेंदबाज सूरज की मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि ये बहुत ही कीमती गेंद थी. इस गेंद के ऊपर अगर बड़ा स्ट्रोक आता तो अंतिम ओवर में हालांकि मैच उनके हाथों से धीरे धीरे फिसलता हुआ नजर आया होता. अब यहाँ पे देखिए गेंदबाजी करने वाली टीम स्ट्रांग नजर आ रही है, क्योंकि 6 गेंदें बची है और 6 गेंदों में जीतने के लिए 21 रनों की जरूरत. बहुत ही बड़ा टारगेट है, इतना आसान नहीं होगा, क्योंकि कम से कम 6 गेंदों में 3 बड़े स्ट्रोक लगाएंगे तो ही यहाँ पे बल्लेबाजी करने वाली टीम जीत सकती है. हालांकि सुजीत के पास वो हुनर है, सुजीत के पास आत्मविश्वास भी है, और सुजीत की आंखें भी जम चुकी है. और ऐसे कारनामे अंजाम देते हुए हमने अंतरराष्ट्रीय क्रिकेट में भी देखा है. इस तरह के मैच मुझे याद आते हुए, अर्थात 2016 का विश्व चषक का वो मैच, इंग्लैंड बनाम वेस्ट इंडीज और उसके साथ बांग्लादेश बनाम भारत, वो मैच भी याद करें, क्योंकि दिनेश कार्तिक ने जिस तरीके से रुबेल पर आक्रमण किया था और 22 रनों की जरूरत थी, तब उन्होंने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी करते हुए एक सनसनाटी जीत दिलाई थी. और कार्लोस ब्रेथवेट ने तो कमाल कर दिया था. 6 गेंदों में 19 रनों की जब जरूरत थी, तब 4 गेंदों में वो मैच फिनिश किया था. क्या यहाँ पे सुजीत धसाड़े अपनी जिंदगी की सबसे बढ़िया पारी खेलेंगे आज? हालांकि उनके पास बहुत ही सुनहरा मौका है. इतिहास के पन्नों पर नाम दर्ज करने के लिए कलम की नहीं, हौसले की जरूरत होती है. और हौसला अगर आपके पास है, आत्मविश्वास अगर आपके पास है, तो ये कारनामा आप अंजाम दे सकते हो.
जी हाँ, ये मैच जीतने के बाद आप टॉप 4 में प्रवेश करोगे। कम से कम 40,000 रुपए आप घर ले जा सकते हो, अपने नाम कर सकते हो। अंतिम ओवर के लिए राजा मानकर, ये लीजिए इस मरतबा खेला है डीप बैकवर्ड स्क्वायर लेग की दिशा में, गेंद सरपट भाग रही है, वहां पे फील्डर तैनात। एक रन तो मुकम्मल कर लिया, दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते यहां पे दूसरे रन के लिए रन आउट के रूप में एक बल्लेबाज मैदान से बाहर। अब यहां पे पहली गेंद के ऊपर मात्र 1 रन आ चुका है। 5 गेंदे 20 रन। क्या होगा इस मैच का, इस प्रतियोगिता का ये अंतिम दिन का ये पहला मैच, कांटे की टक्कर। अभी भी मैच हालांकि कोई भी हारा नहीं है, कोई भी जीता नहीं है। 5 गेंदों में उलटफेर हो सकता है, 5 गेंदों में यहां पे बल्लेबाजी करने वाली टीम भी जीत सकती है और ये आत्मविश्वास जरूर बल्लेबाज सुजीत के पक्ष पास है। ये लीजिए और एक जोरदार प्रहार तो किया मगर गेंद फलक में और जान हलक में थी, बाल बच गए हैं। 1 रन तो मुकम्मल मगर दूसरे रन के लिए भी दौड़ पड़े और देखते देखते दूसरा रन भी यहां पे सुजीत ने कंप्लीट किया है। बहुत ही अच्छी रनिंग बिटवीन द विकेट, एक जीवन दान मिला और इससे मौके पर जीवन दान देना, वो भी सेठ बल्लेबाज सुजीत दसाड़े जैसे बल्लेबाज को, ये बहुत ही खराब फील्डिंग में कहूंगा क्योंकि अब यहां पे 4 गेंदे हैं और 18 रनों की जरूरत। सुजीत दसाड़े यहां से भी मैच को घुमा सकते हैं, मैच में उलटफेर कर सकते हैं क्योंकि प्रवीण डाकी ने 3 गेंदों में 18 रनों की जरूरत थी सोगांव के मैदान पर, तब लगातार 3 छक्के लगाकर अपनी टीम को जीत दिलाई थी। क्या सुजीत वही कारनामा अपनी टीम के लिए अंजाम देंगे? सभी की निगाहें सुजीत के ऊपर और सभी की निगाहें होंगी राजा के ऊपर। राजा देखिए राजेशाही थाट में यहाँ पे गेंदबाजी करते हुए, कोई भी मनोवैज्ञानिक दबाव नहीं, बहुत ही खूबसूरती के साथ बल्लेबाज को चकमा दिया 2 मरतबा, मगर गेंद इस मरतबा लॉन्ग ऑन की दिशा में 1 बाउंस सीधा फील्डर के हाथों में। और अब यहां पे ये मैच तकरीबन मैं कहूंगा बल्लेबाजी करने वाली टीम सिद्धिविनायक कुणे के हाथों से धीरे धीरे फिसलता हुआ और उस कोने में जो प्रेक्षक वहां पे इस मैच का लुत्फ उठा रहे हैं, वहां पे देखिए उल्लास भरा वातावरण, दर्शक दीर्घा में तालियों की गड़गड़ाहट और आनंदमय वातावरण। अध्यक्ष रविंद्र ठाकुर बहुत ही खुश, देखिए हाथ हिलाकर यहां पे हमें मैं हूं ना ये बताते हुए अपनी टीम का सपोर्ट करते हुए। अगली गेंद, जी हां इस मरतबा काऊ कॉर्नर की दिशा में मगर सीधा फील्डर को ढूंढ लिया और इसी के साथ और एक बल्लेबाज मैदान से बाहर। हो चुके हैं। जी हां राजा बिल्कुल किसी भी चमत्कार के लिए मौका नहीं देंगे और इस मैच को जीत लिया है विघ्नहर्ता खारिकपाड़ा ने। बहुत बहुत अभिनंदन, बहुत बहुत मुबारक। और
पहले दिन श्रावणी स्पोर्ट्स चौल टॉप 4 में प्रवेश कर चुकी है। दूसरे दिन नवतरुण खानाव और आज अंतिम दिन में जो पहली टीम है टॉप 4 में प्रवेश करने वाली